ठाण्यातील मुंब्र्यामध्ये काल भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमानिमित्त भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली। या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित करताना नितेश राणे यांनी थेट शहराचं नाव बदलण्याची मागणी केली आहे। मुंब्र्याचं नाव मुंब्रा देवी करण्याची मागणी राणेंनी केली। नितेश राणे यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघामध्ये राणे यांनी शक्तीप्रदर्शन केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। आज से कोई भी इसे मुंब्रा कहेगा नहीं, आज कोई इसको मुंब्रा देवी ही कहेगा। ये हमारी मुंब्रा देवी, ये हमारा मुंब्रा देवी, ये हमारे हिंदू राष्ट्र में, ये देश एक हिंदू राष्ट्र में है। ये कोई किसी के अब्बा का पाकिस्तान नहीं है। मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नितेश राणे यांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया दिली आहे। कोळी आणि आगरी समाज मुंब्रा देवीला आई मानतात। मुंब्रा देवीवरूनच या शहराला नाव पडलंय। मग महालक्ष्मी स्टेशनला महालक्ष्मी देवी स्टेशन म्हणता का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय। स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजी मुंबईतनं पुण्याला गेले होते तेव्हा ते मस्जिदीमध्ये थांबून चहा प्याले होते त्या तिथल्या मौलाना बरोबर। हा इतिहास आहे। मुंब्रा देवीला आजही पूर्ण भारतातनं भाविक येतात, तिथे त्यांचं जे काय श्रद्धेनुसार पूजा करतात। या शहराचा इतिहास, या शहरासारखा एकोपा कुठेच नाही आहे। त्याच्यामुळे मला ह्याच्यावरती काही जास्त भाष्य करावंसंच वाटत नाही।